आज मी करते आहे गेट रेडी विथ मी. सो आज मी आली आहे पुण्याला. आज माहिती नाही काय कसा होणार आहे दिवस. सो मी असं बेसिक आउटफिट घालते आहे. टॉपसाठी आहे माझ्याकडे हा पेप्लम टॉप. बॉटमसाठी माझ्या जीन्स पण आहे आणि असं लिनन पॅन्ट्स पण आहेत. आय डोंट नो, खूप गरमी आहे सो समर्समध्ये लिनन पॅन्टची सख्त गरज आहे. मी तुम्हाला असं दाखवते की मेकअप काय करते, हे काय करते, पण आज मी तुम्हाला दाखवणार की मेकअपच्या खालती प्रेप काय करते मी. सो फर्स्ट स्टेप आहे स्किन प्रेपचं प्लमचं नायसिनेमाइड सिरम आणि मी ह्याचं जास्त नाही 2 पम्प्सच घेते, फेसला लावेन त्याच्यासाठी. सो ह्याला असं नीट मसाज करायचा आणि हे तुमचे असं जे काही ब्लेमिशेस असेल तर ते सगळं फेड करतं आणि एकदम असं स्ट्रॉंग नायसिनेमाइड नाही आहे ज्याने तुम्हाला असं काही ॲक्ने किंवा डार्क स्पॉट्स किंवा असं काही रिॲक्शन होऊ शकतं. सेकंड आहे मॉइश्चरायझर. सो युजली मी प्लमचाच वापरते, बट आता मी तो आणला नाही आहे, मी हा क्लिनिकचा आणला आहे. सो क्लिनिकचा वापरणार आहे आणि हा क्लिनिकचा लाईट जेल आहे. सो युजली समर्सला जेल मॉइश्चरायझर मी वापरते बिकॉज म्हणजे ऑइली स्किन आहे. सो सनस्क्रीनसाठी माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, डिकन्स्ट्रक्टची जेल सनस्क्रीन आणि फॉक्सटेलची पण खूप चांगली आहे, मला खूप आवडते, मी युजली तीच वापरते. मला ब्युटी ऑफ जोसॉनची ब्लूवाला व्हर्जन खूप आवडतं, सो तो नाही आहे माझ्याकडे. तर आज मी विचार करते की मी डिकन्स्ट्रक्टची सनस्क्रीन यूज करून बघू. बिकॉज मला असं वाटतं की आणि ही ना मॅटिफाय पण होते, मस्त आहे, आवडली मला ही सनस्क्रीन. दिस इज माय आउटफिट. कसं दिसतंय मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. स्पायरलवाली बँगल, मी कशा पण आउटफिट्समध्ये ही स्पायरलवाली बँगल घालते. ॲपल वॉच. या, दिस इज माय फायनल आउटफिट. तर नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ.